सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपनं तब्बल 102 इच्छुकांना एबी फॉर्म वाटप करूनही उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केलेली नाही। पक्षांतर्गत बंडखोरी उफाळून येण्याची धास्ती असल्यानं रात्री उशिरापर्यंत नावांची लपवाछपवी सुरू होती, अशी माहिती सूत्रांनी दिली। पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या निकटवर्तीयांसह इतर पक्षांमधून भाजपमध्ये आलेल्यांना आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या समर्थकांनाच उमेदवारीत सर्वाधिक प्राधान्य मिळाल्याचं चित्र आहे। त्यामुळे आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांच्या काही समर्थकांचे पत्ते कापले जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। बहुचर्चित उमेदवारांमध्ये युवराज सरवदे, बिज्जू प्रधाने आणि नाना काळे यांची नावे यादीत असल्याची चर्चा आहे। उद्धव ठाकरे गटातून अचानक भाजपमध्ये प्रवेश केलेल्या गणेश वानकर यांनाही उमेदवारीची लॉटरी लागल्याचं समोर येत आहे। प्रभाग क्रमांक 6 मधून वानकर यांना 2 जागा देण्यात आल्याची माहिती आहे। आमदार विजयकुमार देशमुख गटातून शिवानंद पाटील आणि रवी कैयावाले यांच्या नावांना पक्षानं हिरवा कंदील दिला असून प्रभाग क्रमांक 22 मधून किसन जाधव आणि नडगिरे यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे। एकूणच जागा वाटपात आमदार देवेंद्र कोठे यांनी बाजी मारल्याचं दिसत असून देशमुखांच्या गटातील काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे भाजप समोर आता अंतर्गत असंतोष आणि संभाव्य बंडखोरी रोखण्याचं मोठं आव्हान उभं ठाकलं आहे।